हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रो, आज आपण 11वी मॅथमॅटिक्सचा चौथा चॅप्टर सुरू करणार आहोत की ज्याचं नाव आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस। याच्या आधी आपण ट्रिग्नोमेट्री संपवलेले आहेत, चॅप्टर्स 2 होते। पहिला अँगल अँड इट्स मेजरमेंट होता, ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आणि ट्रिग्नोमेट्री सेकंड असे 3 चॅप्टर आपले झाले। टोटली ते 3 चॅप्टरचं एक पॅकेजच होतं ट्रिग्नोमेट्रिक्सचे। त्यामध्ये भरपूर फॉर्म्युले आपल्याला मिळाले आणि दररोज आपण ते साइन कॉस टॅनच शिकत होतो। त्याच्या संबंधित त्याचे रिलेशनचा अभ्यास केला, त्याची एक्झाम्पल्स आपण प्रूव्ह केलेले आहेत काय त्या ठिकाणी, आणि ते ट्रिग्नोमेट्री आपलं संपलेलं आहे आणि त्याचा स्टडी आपण त्याचे फॉर्म्युले आपल्याला आता इथून पुढे अधूनमधून सारखे ते वापरावे लागणार आहेत। ठीक आहे, आज आपण चौथा चॅप्टर सुरू करतो आहे की ज्याचं नाव आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस। लास्ट इयरला जेव्हा सिलेबस चेंज झाला तेव्हा डिटर्मिनंट वेगळा चॅप्टर होता, मॅट्रायसेस वेगळा चॅप्टर होता। पण गेल्या वर्षी जेव्हा न्यू सिलेबस आला त्यावेळेला हा दोन्ही चॅप्टर मिळून एकच चॅप्टर त्या ठिकाणी केलेला आहे। डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस दिसायला सारखं दिसतं, दोन्हीमध्ये फरक निश्चितच आहे। आणि तुम्ही डिटर्मिनंट शिकलेला आहात, मॅट्रिक्स कन्सेप्ट काय आहे तो आपण मॅट्रायसेस सुरू केल्यावरती मी डिफाईन करणारच आहे। पण डिटर्मिनंट काय आहे ते तुम्हाला 10वी मध्ये अगदी सुरुवातीलाच तुम्ही शिकलेला आहात। 10वीला जो डिटर्मिनंट शिकला तो सेकंड ऑर्डरपर्यंत शिकला। 2/2चा डिटर्मिनंट होता, म्हणजे सेकंड ऑर्डरचा होता, आणि क्रॅमर्स रूल शिकला। तेच सिलेबस आपल्याला आहे, थोडंसं यामध्ये पुढं वाढवलेला असतो सिलेबस निश्चितच, कारण तुम्ही 10वीतून 11वीत आलाय त्यामुळं काही कन्सेप्ट ॲड केलेले असतात। जसं सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट तुम्ही एक्सपांड केला, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली, तसं आता थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट तुम्हाला सोडवायचा आहे, तो त्याची इव्हॅल्युएट करायचा आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। तर या गोष्टी आपल्याला 11वीमध्ये शिकायच्या आहेत। याच्यासोबत आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट आहे, ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट आहे। पण गंमत अशी आहे की ह्या वर्षी तुम्हाला कोविड-19च्या जो सिलेबस डिलीटेड सिलेबस आहे त्यामध्ये बरेचसे आर्टिकल डिटर्मिनंटमधले इलिमिनेट केले, डिलीट केले। त्यातला प्रॉपर्टीज हा पूर्णपणे डिलीट केलेला आहे। ॲप्लिकेशन 3 होती, त्यामधलं एकच ॲप्लिकेशन जे तुम्ही 10वीला शिकलेलं तेच ॲप्लिकेशन या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणजे आपल्याला जे 10वीत शिकलं आहे तेच परत 11वीमध्ये आहे। फक्त 10वीमध्ये सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंटचं इव्हॅल्युएशन होतं, आता आपल्याला थर्ड ऑर्डरचं आहे। क्रॅमर्स रूल, ऑब्वियसली क्रॅमर्स रूल हा 2/2 ऑर्डरमध्ये तुम्ही वापरला, इथं 3/3चा वापरायचा, एवढंच डिटर्मिनंटमध्ये शिकलं आहे। बाकीचे 2 ॲप्लिकेशन्स होते, एरिया ऑफ ट्रायंगलचं ॲप्लिकेशन होतं, तर ते ॲप्लिकेशन त्या ठिकाणी डिलीट केलेलं आहे। ओके, आणि मग या पद्धतीनं आपल्याला फक्त आपण पाहूया काय काय कशा पद्धतीनं तो एक्सपांड करायचा, इव्हॅल्युएट करायचा काय दिलेला आहे। तर सुरुवातीला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटमध्ये सुरुवातीला डिटर्मिनंट ऑफ सेकंड ऑर्डर जे तुम्ही 10वीमध्ये शिकलेला आहात तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, डिटर्मिनंट ऑफ सेकंड ऑर्डर, डिटर्मिनंट ऑफ सेकंड ऑर्डर। आता यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला निश्चितच माहीत असायला पाहिजेत। रो कॉलम कशाला म्हणायचं, तर त्या ठिकाणी ज्या आडव्या लाईन्स असतात, एखादा डिटर्मिनंट सपोज ABCD हा जर डिटर्मिनंट असेल, सॉरी व्हर्टिकल लाईनमध्ये डिटर्मिनंट दाखवला जातो, आणि ह्यामध्ये जे आडव्या लाईन्स असतात त्याला रो असं म्हणायचं, फर्स्ट रो आणि सेकंड रो आहे ना, रो फर्स्ट आणि रो सेकंड, रो सेकंड। जशा उभे जे लाईन्स असतात उभ्या त्याला फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम असं म्हटलं जातं, फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम, सेकंड कॉलम। तर हे आडव्या लाईन्सला रो म्हणायचं, उभ्या लाईन्सला कॉलम म्हणायचं, हे तुम्हाला माहिती आहे। डिटर्मिनंट हा कॅपिटल D न डिनोट केला जातो, आणि त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची असते, तर व्हॅल्यू फाइंड आउट करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं, म्हणजे डावीकडून जे डायगोनल एलिमेंट्स असतात त्याचा गुणाकार A × D मायनस नॉन डायगोनल एलिमेंट्स जे आहेत म्हणजे B आणि C ह्याचा गुणाकार त्याच्यातून वजा करायचा। वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट। तर याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू, ही जे कॅल्क्युलेशन आता इन जनरल डिटर्मिनंट घेतला आहे, पण पर्टिक्युलर व्हॅल्यू जर आपण इथं ठेवल्या तर त्या ठिकाणी इथं एक व्हॅल्यू मिळते, म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। हे झालं सेकंड रोचं। आता थर्ड रोच्या बाबतीमध्ये कसं आहे पहा, डिटर्मिनंट ऑफ थर्ड रो, डिटर्मिनंट ऑफ थर्ड ऑर्डर, थर्ड ऑर्डर किंवा 3/3चा डिटर्मिनंट असंही आपल्याला म्हणता येतं। 3/3चा डिटर्मिनंट म्हणजे काय, 3 रोज आणि 3 कॉलम्स त्या ठिकाणी असतात। सपोज D इज इक्वल टू ABCDEF GHI, सपोज दिस इज द डिटर्मिनंट ऑफ थर्ड ऑर्डर। यामध्ये 3 रोज असतात, फर्स्ट रो R1 सपोज, सेकंड रो R2 अँड दिस इज द थर्ड रो R3।
Similarly, first column we can write here C1, similarly C2 and this is the C3. हे झाले कॉलम. ज्या उभ्या लाईन्स असतात त्या कॉलम, आडव्या लाईन्स असतात जे रो, आणि आतमधले जे आपण नंबर्स असतात त्याला काय म्हणायचं, कॉलम. नंबर्स असतात त्याला एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट असं म्हणायचं. काय म्हणायचं, एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. मग हा कसा एक्सपांड केला जातो, हा कसा एक्सपांड केला जातो, तर हे टेक्निक व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ही डेफिनेशन, हा डिटर्मिनंट एक्सपांड करताना तुम्हाला व्यवस्थितपणे केअरफुली करावं लागतं, कारण हा एलिमेंट इथं घ्यायचा ए इंटू डिटर्मिनंट ऑफ. डेफिनेशन पहा, लक्षात घ्या इथं कशा पद्धतीनं डिफाईन केली जाते. ए इंटू डिटर्मिनंट ऑफ, हा एलिमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट करायचं, सोडून द्यायचं. राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत EFHI, हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट इथे लिहायचे. म्हणजे पहिला एलिमेंट इथे लिहायचा. आता तो एलिमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, त्याचा डिटर्मिनंट लिहायचा. परत कंपल्सरी मायनस साईन द्यायचा आणि ह्या रो मधला जो दुसरा एलिमेंट आहे तो दुसरा एलिमेंट इथे लिहायचा, दुसरा एलिमेंट लिहायचा. आणि पुढं काय करता येईल, पुढं काय करता येईल पहा, बी इंटू सेम प्रोसिजर. इथं तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये, एक मिनिट. ओके गौतम, थँक्यू. करतो आता कंटिन्यू. तर हा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करायचा, तर मायनस बी परत सेकंड एलिमेंट इथे लिहायचा. तीच प्रोसेस परत एकदा रिपीट करायची. पहा, डिटर्मिनंट ऑफ तो एलिमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये आहे ते इलिमिनेट करायचं, सोडून द्यायचं. राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स इथं इन ऑर्डरमध्ये लिहायचं, DFGI. परत प्लस साईन द्यायचं आणि तिसरा एलिमेंट घ्यायचा C, आणि तीच प्रोसेस परत एकदा करायची. पहा, C हा एलिमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये हे सोडून द्यायचं. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत DEGH, ह्याचा डिटर्मिनंट डिफाईन करायचा. आणि पुढच्या स्टेपला हे 2/2 चा डिटर्मिनंट कसा सोडवायचा तो आपण इथं पाहिलेलाच आहे. त्या पद्धतीनं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हिची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सिम्प्लिफिकेशन करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. लक्षात आलं? ठीक आहे. तर पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतल्यावरती आपण बघूया, कारण इथं परत हा एक्सपांड केल्यानंतर ए इंटू ब्रॅकेटमध्ये EI मायनस HF वगैरे असं करण्यापेक्षा डायरेक्ट आपण व्हॅल्यू घेतल्यानंतर तो आपल्याला एक्सपांड करता येईल. लक्षात आलं हे? व्हेरी गुड. आता आपण ह्याच्यावरचं एक पर्टिक्युलर एक्झाम्पल पाहून मायनर कोफॅक्टर कशाला म्हणायचं असतं ह्या एलिमेंटचं तेही आपण पाहणार आहोत. म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला 4.1 एक्सरसाइज जो आहे तो ह्या फक्त डेफिनेशन, सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट, थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करायचा, हे 2 डेफिनेशन मी त्या ठिकाणी दिल्या. मायनर कोफॅक्टर म्हणजे काय हे पाहिलं का त्याच्यावरती आपल्याला एक्सरसाइज आहे. आता ह्या दोन्हीची पण एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण एक एक घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं तो एक्सपांड केला जातो. ओके, ठीक आहे. ओके, आता दोन्हीची आपण व्हॅल्यू एक एक एक्झाम्पल घेऊया. आपण सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट डिफाईन केला आहे, थर्ड ऑर्डरचा आपण डिटर्मिनंट इथे लिहिलेला आहे. कशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची पहा सोल्युशनमध्ये. फर्स्ट सपोज लेट D इज इक्वल टू डिटर्मिनंट 7, 9, -4 and 3. ओके, आता या डेफिनेशननुसार जे 10वीला तुम्ही शिकलेलाच आहात, हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 त्रिक 21 वजा या दोन्हीचा गुणाकार 9 गुणिले -4 वजा 36. आणि हे जर तुम्ही सोडवलं 21 अधिक 36 होईल, मायनस मायनस प्लस, अँड देन कॅल्क्युलेशन बिकम्स दॅट इज 57. वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे प्रत्येक डिटर्मिनंटला व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपण या पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. 2/2चा असेल तर सिम्पल आहे, अगदी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, लगेच तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते की जी ऑलरेडी तुम्ही अशी एक्झाम्पल्स 10वीला सोडवलेली आहेत. ठीक आहे, हे झालं सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. आता थर्ड ऑर्डर डिटर्मिनंटचं कसं आहे पहा. सेकंडमध्ये सपोज लेट D इज इक्वल टू D और डेल्टा, हे पण सिम्बॉल माहितीसाठी असू द्या. D किंवा डेल्टाने ते सपोज केलं जातं. 3 - 4 5 1 1 -2 अँड 2 3 -1. ओके, तर इथं ह्या पद्धतीनं आपल्याला ते लेट D इज इक्वल टू दिलेला डिटर्मिनंट आपल्याला लिहिता येईल, विच इज नथिंग बट नाव हाऊ टू एक्सपांड. सी हिअर फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आहे ना. तर पहिल्या रोशी संबंधित आपण हा डिटर्मिनंट एक्सपांड करतो. ॲक्च्युली कोणत्याही रोशी आपल्याला एक्सपांड करता येतो.
येतो, पण आपण सुरुवातीला पहिल्या रो बरोबरच आपण त्याची प्रॅक्टिस करूया. पहिला एलिमेंट लिहायचं 3 इंटू डिटर्मिनंट ऑफ. कशानं गुणायचं तर मी डेफिनेशनमध्ये सांगितलं की हा एलिमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये आहे ते सोडून द्यायचं, इलिमिनेट करायचं. राहिलेले जे एलिमेंट्स आहेत, राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहायचा. परत मायनस साईन द्यायचं कंपल्सरी आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो इथे लिहायचा. आता तो -4 असल्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये लिहिला इनटू डिटर्मिनंट ऑफ. परत तीच प्रोसेस अजून एकदा करायची आपल्याला. हा जो एलिमेंट ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे ते सोडून द्यायचं. राहिलेले जे एलिमेंट्स आहेत 1 - 2 2 - 1 हे एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट इन ऑर्डरमध्ये डावीकडून जसे येतात त्या पद्धतीनं मात्र जवळजवळ घ्यायचे. ते इथला कॉलम डिलीट केलेला आहे. 1 - 2 2 - 1 हे लिहायचं. परत प्लस साईन द्यायचं कंपल्सरी आणि 5 हा तिसरा एलिमेंट लिहायचा. तीच प्रोसेस परत एकदा करायची. 5 हा एलिमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये आहे ते सोडून द्यायचे एलिमेंट. राहिलेले जे आहेत 1 1 2 3 ते या ठिकाणी तो डिटर्मिनंट आपण लिहिला. पहिले प्लस द्यायचं, परत मायनस असतं, परत प्लस असतं. इथं प्लस चिन्ह आपण शक्यतो देत नाही सुरुवातीला. प्लस असलं तरी आपण देत नसतो. प्लस मायनस प्लस. तर हे मायनस का आहे तर मायनॉर आणि को फॅक्टर घेतल्यावर तुमच्या लक्षात येतं की इथं आपण मायनस साईन का देतो, कारण त्याची पोझिशन ऑड असते म्हणून. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. आता हा एक्सपांड करूया. आधी 3 इंटू ब्रॅकेट सोडवायचं. आता 2/2चं डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्शन झालेले आहेत, त्यामुळे हे कसं सोडवायचं. -1 -6 दॅट इज -1 + 6. दोन्हीमध्ये एक जरी प्लस मायनस ऑड असे असतील, 1 + 1 - कुठलं जरी असलं तरी इथलं चिन्ह प्लस होतं, कारण गुणाकार मायनस येतो. त्यामुळं मायनस मायनस बिकम्स +4 इंटू ब्रॅकेट. सिमिलरली -1 + 4 होईल, कारण -4 आय कॅन राईट हिअर डायरेक्टली +5 इंटू ब्रॅकेट अगेन 3 - 2 अँड नाव सिम्प्लिफाय धिस. 3 इंटू -1 + 6 दॅट इज 5 +4 इंटू -1 + 4 इज 3 +5 इंटू 1. Now take the calculation, that is 15 + 12 + 5 and now simplify this. किती येते पहा. 5 आणि 2 7 आणि 5 12 32. D is equal to 32. We get the required value of the determinant. तर या पद्धतीनं थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट तुम्हाला सोडवता आला पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. खूप ठिकाणी आपल्याला 11वी 12वीच्या काही डेफिनेशन्समध्ये काही फॉर्म्युल्यामध्ये हा डिटर्मिनंट आहे. मॅट्रिक्समध्ये सुद्धा हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा असतो आणि त्यातल्या त्यात तुम्हाला थर्ड ऑर्डरचा याच्यावरती कमांड आलं पाहिजे. पहिली स्टेप फार महत्त्वाची आहे. कोणते रो आणि कॉलम डिलीट केल्यावर राहिलेले एलिमेंट कोणते आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. समजलं कशा पद्धतीने हे दोन्ही टेक्स्टबुक आपण एक्सरसाइज घेतल्यावरती एक्झाम्पल आहेतच टेक्स्टबुकमध्ये, आपण ती सर्व सोडवणार आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक एक दाखवलं इथं डेफिनेशन घेऊन. ओके, ठीक आहे. आता आपण पुढचा आर्टिकल पाहूया. ओके, नाउ वी टेक द नेक्स्ट आर्टिकल, दॅट इज सेकंड आर्टिकल. Minor and cofactor of elements of determinants. Minors and cofactors of elements of the determinant. म्हणजे मायनॉर आणि कोफॅक्टर असे दोन नवीन कन्सेप्ट आहेत ते की ज्या ठिकाणी तुम्हाला एलिमेंट्सला असतात ते कसे फाइंड आउट करायचे ते पहा. तर पहिल्यांदा मी डेफिनेशन देतो तुम्हाला. मायनॉर ऑफ EIJ. EIJ मीन्स एलिमेंट EIJ काय असतं पहा. द मायनॉर ऑफ एलिमेंट EIJ इन जनरल एलिमेंट. IJ काय डिनोट करतो. आयथ रो आणि जेथ कॉलम. म्हणजे हा एलिमेंट हा काय डिफाईन करतो. आयथ रो आणि जेथ कॉलम. तर याचा जनरल डिटर्मिनंट जो असतो तो असा असतो. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ॲक्च्युली हा जो डिटर्मिनंट आहे हा जनरल डिटर्मिनंट का म्हटलं जातं ह्याला, तर प्रत्येक एलिमेंट हा जनरली इथं डिफाईन अशा पद्धतीने केला आहे की प्रत्येकाची पोझिशन इथं रिप्रेझेंट होते. पहिला एलिमेंट 1 1 म्हणतो की मी फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला आहे. 1 2 हाय पोझिशन काय रिप्रेझेंट करते तर दिस इज रिप्रेझेंट्स बाय दिस एलिमेंट इज फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. थर्ड एलिमेंट काय सांगतो तर त्याची पोझिशन ही फर्स्ट रो थर्ड कॉलमला आहे. म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा एलिमेंटचं रिप्रेझेंटेशन 2 1 आहे. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे का बा. सेकंड रो यामध्ये आपल्याला A11 A12 A13 21 22 23 A31 A32 A33 हे जे हे 9 एलिमेंट्स आहेत हे प्रत्येक एलिमेंट त्याची पोझिशन सांगतं. आता ह्या एलिमेंटचा मायनॉर कसा डिफाईन करायचा प्रत्येक एलिमेंटचा तर तो आपण इथं पाहूया.
जर फॉर एक्झाम्पल मी काही एलिमेंटचे इथं मायनर दाखवतो, तर मायनर ऑफ सपोज फर्स्ट एलिमेंट इज A11. आता मायनर हा कसा डिफाईन केला जातो, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल M11 अँड इज डिफाइंड ॲज M11 इज इक्वल टू, काय दिले डेफिनेशन पहा, विच इज डिफाइंड ॲज आफ्टर इलिमिनेटिंग डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय इलिमिनेटिंग ith रो अँड jth कॉलम. म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, ij असेल तर ith रो jth कॉलम. मग फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर आपण इलिमिनेट केला, डिलीट केला, तर हे जे 4 एलिमेंट राहतात ह्याचा डिटर्मिनंट घेणं म्हणजे कुठले राहिले पहा, A22, A23, A32 आणि A33. हा जो डिटर्मिनंट एक्सपांड केल्यावर जी व्हॅल्यू मिळते, म्हणजे आपण ह्याचा जर गुणाकार केला तर तो अशा पद्धतीने येईल, -A23 इंटू A32. ही व्हॅल्यू म्हणजे ह्याची ही व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे त्याचा मायनॉर झाला. कुठल्याही एलिमेंटचा हा मायनॉर आपल्याला असा फाइंड आउट करू शकतो. समजा मी A23 ह्या एलिमेंटचा घेतला, हे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, मायनॉर ऑफ A23 इज डिनोटेड बाय M23 and is defined as M23 is equal to eliminating second row and third column. याची जी पोझिशन इथे लिहिलेली आहे, तो रो आणि त्या नंबरचा कॉलम इलिमिनेट करायचा, म्हणजे सेकंड रो आणि थर्ड कॉलम हा इलिमिनेट केल्यावरती हे 4 एलिमेंट राहतात. तर हे 4 एलिमेंट इन ऑर्डरमध्ये लिहायचे, A11, A12, A21, A22. ह्याचा जो डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर जो मिळणार आहे, विच इज नथिंग बट मायनॉर. मायनॉर सिंपल आहे, त्याची पोझिशन बघायची, तो रो आणि तो कॉलम इलिमिनेट करायचा, काढून टाकायचा, राहिलेले 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहिणं म्हणजेच मायनॉर. ओके. आता को फॅक्टरची डेफिनेशन पहा, इथंच देतो मी. को फॅक्टर कसा डिफाईन केला जातो पहा, को फॅक्टर ऑफ Aij, cofactor of Aij which is denoted by, see here, cofactor of Aij is denoted by capital Cij or capital Aij. दोन्हीपैकी कुठलेही सिंबल वापरलं तरी चालतं, Cij or Aij, and is given by Cij is equal to -1 raised to I plus j into minor of that element, which is very important definition. That is cofactor is defined as minor with its proper sign. म्हणजे -1 raised to I plus j, म्हणजे त्याची जी पोझिशन आहे ते फक्त -1च्या डोक्यावरती त्या पोझिशनची बेरीज करायची, I plus j, and is defined is called as the cofactor. आणि मग हे जे मी 4 सर्कल केलेले आहेत इथं, ह्यांची बेरीज जर केली ह्या एलिमेंटची तर ती 5, 5, 3, 3 म्हणजे ऑड नंबर येते. आणि आपल्याला माहिती आहे, जर -1च्या डोक्यावर विषम संख्या असेल तर त्याची व्हॅल्यू -1 येते. म्हणजे जो काय मायनॉर येईल त्याला फक्त -1 न गुणायचं, म्हणजे चिन्ह बदलणार, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आता M21 घेतला, समजा आपण मायनॉर फाइंड आउट करायचं M21, तर ह्या एलिमेंट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट केल्यावर मायनॉर काय मिळतो आपल्याला, तर कोणते एलिमेंट्स राहतात, हे 4. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कोणता रो आणि कोणता कॉलम इलिमिनेट करायचा, काढून टाकायचा, हे एक आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि कोणते एलिमेंट राहतात ते इन ऑर्डरमध्ये आहे असे त्याचा डिटर्मिनंट लिहिला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात आलं का, मायनॉर आणि कोफॅक्टर अगदी सिंपल आहे. ही मायनॉर झाला. आणि कोफॅक्टर काय येणार, तर -1च्या डोक्यावरती 2 + 1 लिहायचं, आणि इंटू ही मायनॉरची जी काय व्हॅल्यू असेल त्याची व्हॅल्यू काय येणार, A12 इंटू A33 मायनस A13 इंटू A32. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतल्यावरती आपल्याला इथे व्हॅल्यू येणार आहेत, एक काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू येते, ती व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवायची. आणि मग -1 raised to 3 म्हणजेच काय येणार, -M21, म्हणजे जे काय मायनॉर येईल ती ह्याची इथं व्हॅल्यू येणार. दिस इज द कोफॅक्टर. सिंपल आहे मायनॉर आणि कोफॅक्टर. तर हे 4 सर्कल जे दिलेत त्यामध्ये मायनॉर आणि कोफॅक्टरमध्ये फक्त चिन्हात बदल होणार. मायनॉर प्लस आला तर कोफॅक्टर मायनस येतो, मायनॉर निगेटिव्ह आला तर कोफॅक्टर पॉझिटिव्ह येतो. तर यात फक्त बदल होतो. बाकीचे जे 5 एलिमेंट आहेत त्यामध्ये मायनॉर आणि कोफॅक्टर सेमच असतं. याच्यावरची पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण एक्सरसाइज 4.1 मध्ये पाहूया. मला वाटतं आज आपण 2 डेफिनेशन्स पाहिल्या, एक्सपांड कसा करायचा डिटर्मिनंट, 2 सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर, आणि मायनॉर आणि कोफॅक्टर्स
ह्याच्याही डेफिनेशन्स मी दिलेले आहेत. ऑलरेडी हे सगळं 10वीमध्ये झालेलं आहे, तरीसुद्धा थर्ड ऑर्डरमध्ये आपण शिकलेलो आहोत. एक्सरसाइजमध्ये आपण एक्झाम्पल्स घेऊया. काही अडचण असेल तर मला विचारा. आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण 4.1 एक्सरसाइज पाहूया. थँक्यू.